नमस्कार, मी ज्योत्स्ना मावळे. ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच, हीलर अँड काउन्सलर. आशा आहे तुम्ही सगळे छान आहात. तुम्ही सगळे माझे व्हिडिओज बघत आहात आणि तुम्हाला त्याच्यामधून टिप्स मिळत आहेत. आता नेक्स्ट आज मी तुम्हाला सांगते कनेक्शन कसं करायचं, त्याची टीप देते. ती आहे तुमच्या मुलांचे इमोशन समजून घ्या. त्यांना तुम्ही कसे इमोशन्सला कंट्रोल करायचं ते सांगा. आज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की समजा तुमचा मुलगा कधीतरी जेलस होतोय, रडतो एखादी मॅच हरला म्हणून किंवा रागावतोय, तर त्याला ते समजावून सांगा की बाळा रे, हे नॅचरल आहे. आपण काय करतो इथे, अरे काय रागवायला कारण काय आहे, कशासाठी रागवतोयस, ठीक आहे ना, हरला तर हरला, रडायचं काय त्याच्यात, वगैरे वगैरे वगैरे. राईट. सो इथे आपण थोडासा वेगळा वे यूज करू. आपण त्यांना सांगू, का रागवलायस बाळा, काय प्रॉब्लेम झाला, हे नॅचरल आहे, तुझं रागवणं साहजिक आहे, पण त्याला तुला कंट्रोल करता आलं पाहिजे. हे आपण आपल्या मुलांना शिकवू. बघा, ॲज अ पेरेंट्ससुद्धा आपण आपल्या मुलांवर रागवणं हे नॅचरल आहे. याच्यात मी गिल्टमध्ये तुम्हाला कधीच नाही टाकत आहे. पण आपल्याला हे इमोशन्स कंट्रोल करता आले पाहिजे आणि त्याच्यासाठी वे फाइंड आउट करता आला पाहिजे आणि तेच आपल्याला मुलांना शिकवायचं आहे. जर आपण त्यांचे इमोशन्स व्हॅलिडेट करायला शिकलो ना, त्यांचं कनेक्शन एक वेगळ्या पद्धतीने होणार आहे. मग ज्या वेळेला पण तुमचा मुलगा रागवला आहे, जेलस झाला आहे, रडत आहे, तर ते समजून घ्या काय आहे आणि त्यावेळेला त्याला तिथे सप्रेस करू नका, त्याला थांबवू नका. अदरवाईज त्या फिलिंग्स तिकडेच थांबतील. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना सांगा की तुम्हाला कसं कंट्रोल करायचं आहे आणि रागवलायच तर कारण काय, ओके, टोटली फाईन, नॅचरली आलं आहे हे, पण आता हे तुला इमोशन्स याच्यावर ओव्हरकम कसं करायचं आहे हे आपण त्यांना शिकवूया. आणि हे शिकवता शिकवता ॲटोमॅटिकली तुमचं कनेक्शन त्यांच्याबरोबर होणार आहे. आणि विसरू नका माझी सिक्रेट मंत्र फॉलो करायला, तो म्हणजे रोज 2 वेळा तुमच्या पल्ल्याला घट्ट मिठी मारा 30 सेकंडसाठी आणि सांगा, बाळा रे, तू मला खूप आवडतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. थँक्यू.